बातमीचं सविस्तर वृत्तांत ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी हर्षकिरण न्यूज चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. हर्षकिरण न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. UGC रेग्युलेशन ॲक्ट प्रभावीपणे लागू करण्यासाठी OBC, दलित, आदिवासी, भटके विमुक्तांचा ठाणे कलेक्टर कार्यालय येथे निषेध मोर्चा. राष्ट्रीय OBC महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश भांगरत, प्रशांत सरखोत, रमेश तारमळे, वसंत भेरे तारमळे सर यांनी दिनांक 4 एप्रिल 2026च्या सामाजिक समता आंदोलनात सहभागी होण्यासाठी पत्रकार परिषद घेऊन जनतेस केले आवाहन. सामाजिक समता आंदोलन या नावाने दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी ठाणे कलेक्टर ऑफिस येथे OBC, दलित, आदिवासी, भटके विमुक्तांच्या न्याय हक्कासाठी UGC रेग्युलेशन ॲक्ट प्रभावीपणे लागू करावा यासाठी निषेध निदर्शने केली जाणार आहेत. त्या अनुषंगाने OBC महासंघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रकाश भांगरत, प्रशांत सरखोत, रमेश तारमळे, अनिल निचिते, वसंत भेरे तारमळे सर यांनी शहापूर रेस्ट हाऊस विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेऊन दिनांक 4 एप्रिल 2026 रोजी ठाणे कलेक्टर कार्यालय येथे शहापूर तालुक्यासह ठाणे जिल्ह्यातील लोकशाहीवादी, संविधानवादी जनतेने आपल्या न्याय हक्कासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे यासाठी केले आवाहन. आतापर्यंत यापूर्वी सुद्धा क्रांतीची ज्योत ही शहापूरमधील पेटली किसन बाबा भेरेंच्या माध्यमातून आणि वडव्यासारखा त्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याची मुहूर्तमेढ ही शहापूरमधून लढली गेली. आणि आपण हे पाहतो की आता सुद्धा अनेक गोष्टी घडत आहेत. विरोधी पक्ष अत्यंत दुबळा झाल्यासारखा वाटतोय. जनता आवाज उठवत नाही. जनता का शांत आहे हे चित्र आज आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन ठरवलं की अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत. तुम्हाला कल्पना आहे की या सरकारमध्ये 23 डिसेंबरला एक ठराव पास झाला संसदेमध्ये आणि ठराव पास झाल्यानंतर देशामध्ये 2021ची जनगणना जी होणार आहे ती 26-27 पासून सुरू होते आणि ती 26-27 पासून सुरू होत असताना त्याच्यामध्ये जातनिहाय जनगणनेचं त्या ठिकाणी घोषित केलं गेलं 25 डिसेंबरला. अश्विनी वैष्णव नावाच्या रेल्वे मंत्र्यांनी ती घोषणा बाहेर केली. परंतु प्रत्यक्षात 26 जानेवारीला जी 33 प्रश्नांची प्रश्नावली बाहेर आली त्या प्रश्नावलीमध्ये ज्या 12व्या प्रश्नामध्ये SC ST बरोबर OBCचा मुद्दा असायला हवा होता जातनिहाय जनगणनेचा, तो मुद्दा दिसत नाही. घोषणा करून सुद्धा दिसत नाही. आता ही घोषणा 2018 साली सुद्धा तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केली होती. 19ला सत्तेत जाण्यासाठी OBC वर्गाने मोठ्या प्रमाणात मदत केली, पण सत्तेत आल्यानंतर 21ला पासून जनगणना काही झाली नाही. म्हणून आता 24च्या इलेक्शनच्या अगोदर जी घटना घडली म्हणजे घोषणा झाली त्यानंतर आता कार्यवाही होईल असं वाटत असताना ती होताना दिसत नाही. आणि यातून 75 वर्षापासून OBC समाज वारंवार मागणी करत आहे की आमची जर जी काही आमची आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो मुद्दा ज्या वेळेस पटलावर येतो त्यावेळेस हायकोर्ट असेल, सुप्रीम कोर्ट असेल आम्हाला सांगतं का तुमची संख्या निश्चिती नाही. मग ज्यावेळेस हायकोर्ट सांगतं की तुमची संख्या निश्चित नाही, हायकोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा, सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर सुद्धा सरकारने ती संख्या निश्चिती करणं गरजेचं आहे. त्या प्रकारची घोषणा केली जाते पण प्रत्यक्षात कृती करताना सरकार मात्र ते करत नाही. सरकार OBC बांधवाबरोबर अशी वागणूक का देत आहे हा आम्हाला प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून सरकार जर घोषणा करून आम्हाला देत नसेल तर सरकारच्या विरोधात रणशिंग पुकारण्याची सुरुवात आम्ही शहापूर पासून करतोय आणि हा लढा आम्ही देश पातळीपर्यंत मोठा करणार आहोत. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी 710 दिवस
आंदोलन केलं, रस्ते अडवले आणि कृषीचे जे चुकीचे कायदे सरकारने केले होते ते कायदे परत घेण्यास भाग पाडले. तशाच पद्धतीनं घोषणा करून सुद्धा जर जातीय जनगणना होत नसेल तर जातनिहाय जनगणना जोपर्यंत करत नाही तोपर्यंत आम्ही रस्ते सोडणार नाही, अशा प्रकारची भूमिका महाराष्ट्रातून आम्ही सुरुवात करत आहोत. महाराष्ट्राचा राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा प्रदेश अध्यक्ष म्हणून ही आज जे काही माझे महाराष्ट्रातील जे जिल्हाध्यक्ष आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, त्यांच्यासाठी हा आदेश आहे की अशा प्रकारची रचनेला आपण आता सुरुवात करूया आणि जोपर्यंत सरकार जातनिहाय जनगणना करत नाही तोपर्यंत आपण गप्प बसायचं नाही. 75 वर्ष आपण गप्प बसलो आणि 75 वर्षात आपल्या हाती काही लाभलेलं नाही. यासाठी हा ओबीसीचा लढा त्या ठिकाणी उभारायचा आहे. हे पहिलं. दुसरं, तुम्हाला कल्पना आहे की या सरकारने रोहित वेमुलाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे आई वडील जेव्हा सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टात गेल्यानंतर त्यांना जे काही अनुभवलं तेव्हा सुप्रीम कोर्टाने स्पष्ट आदेश दिले की अशा प्रकारे दलित, आदिवासी आणि ओबीसी लोकांवर अन्याय होऊ नये, विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनची घोषणा केली 2026 ज्याला युजीसी ऍक्ट म्हणतो. आणि युजीसी ऍक्टची घोषणा केल्यानंतर आता तुम्हाला कल्पना सुद्धा असेल की प्रत्येक ठिकाणी मी स्वतः कोकण कृषी विद्यापीठाचा सिलेक्ट मेंबर म्हणून काम केले. त्यामुळे प्रोफेसर ही पोस्ट असते, प्रोफेसर प्राध्यापक अतिशय म्हणजे प्रोफेसर पोस्टला एक विद्वत्ता एक असते. परंतु ह्या प्रोफेसर पोस्टवर पोस्टिंग करताना कधीही आरक्षणाचा विचार केला जात नाही. तो केला जावा याकरता तो युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ऍक्ट 2026 लागू केला. परंतु लागू केल्यानंतर त्याला स्टे देण्याचं काम केलं आणि पुन्हा एकदा ओबीसीची मुस्कट दाबी केली. स्टे का दिला तर एसटी साठी तो कायदा लागू आहे. फक्त या वेळेस 2026च्या ऍक्ट मध्ये तो ओबीसी साठी लागू केला. आणि म्हणून जर ओबीसीला काहीतरी पदरात पडणार असेल, जर कोणाच्या पोटात दुखला असेल आणि त्याकरता जर ओबीसीची उन्नती तुम्ही थांबवणार असेल तर हे ओबीसीचा उच्च शिक्षित तरुण हे खपून येणार नाही. याकरता ही सुरुवात म्हणजे यूजीसी कायदा रेग्युलेट करण्यासाठी त्याचा स्टे उठवला पाहिजे आणि तो लागू झाला पाहिजे. याकरता सुद्धा या आंदोलनाची मुहूर्तमेढ त्या ठिकाणी आहे. आणि तुम्हाला कल्पना आहे की जोपर्यंत लोकसंख्या निश्चित होत नाही तर 100% जातीवर आधारित आरक्षण लागू करा अशी जी मागणी आहे ती म्हणजे जितकी जितकी संख्या वारी उसकी उतनी भागीदारी. ज्या कोणाला आजपर्यंत आरक्षण दिलं गेलं त्यांची लोकसंख्या निश्चित आहे त्यानुसार दिलं गेलं. पण ओबीसी समाजाने कुठेही विरोध केलेला नाही. परंतु 52% असणाऱ्या ओबीसीला 27% आरक्षण दिलं गेलं. परंतु ते शेड्यूल मध्ये न टाकल्या कारणाने त्याची निश्चिती झाली नाही. अजूनही ते आरक्षण तरंगत आहे. कधी कोण काढून घेतं, कधी कोण सरकवतं, ज्याच्या त्याच्या हेतूप्रमाणे त्या ओबीसीचा फुटबॉल करून टाकलेला आहे. तो फुटबॉल जर वाचवायचा असेल ओबीसीचा आणि ओबीसीच्या वर्गाला जर चांगले दिवस यावे असे वाटत असतील तर त्यांना शेड्यूल 9 मध्ये त्याचा समावेश करणं ही काळाची गरज आहे. तर जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. ओबीसीचा समावेश या जातनिहाय गणनेमध्ये झाला पाहिजे. त्यांची संख्या मोजली पाहिजे. ज्यांच्या जात संख्येवर आधारित आरक्षणाची तरतूद झाली पाहिजे. 100% आरक्षण होऊ दे. ब्राह्मणांमधले जे मागासलेले आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असेल त्यांची काही 3% मला वाटतं आपण गरीब धरून चालतो. पण 3% जर असेल 3% आरक्षण गरीब ब्राह्मणांना भेटू दे, आमचं काय म्हणणं नाही. पण त्यांनी 92% घ्यायचं म्हणजे सगळं आमचं खपून बसायचं हे चालू देणार नाही. त्याच्यामध्ये काय त्याचा परिणाम कारभार ते करतात अख्ख्या देशाचा आणि इकडे ग्रामीण भागातली शाळा बंद करतात. म्हणजे हा जो ओबीसी समाज आहे ज्या शाळेमध्ये शिकणार त्यांच्या शाळा बंद करता हे एक प्रकारे मनुवादी धोरण आहे ना. फार म्हणजे या सगळ्या समाजाला शिक्षणापासून वंचित करायचं हे धोरण काय. 15 लाख शिक्षकांची कमी आहे. म्हणजे पदच नाही भरली. 15 लाख शिक्षक तुम्ही पद नाही भरत. म्हणजे ज्या आरक्षण माणूस उपलब्ध नाही म्हणून खोटं सांगून हे करतात, अन्याय करतात.
हे काय कारभार चाललाय आणि या कारभाराची फळं काय? त्यांचा कारभार काही नीट आहे का? आपण पाहतो सगळीकडे मोठ्या प्रमाणामध्ये ही ब्राह्मणशाही असून महिलांवरती अत्याचार वाढलेले आहेत, दलितांवरती अत्याचार वाढलेले आहेत. हा जो सगळा कारभार आहे अतिशय गैर कारभार ज्याला म्हणतो तो बंद झालाच पाहिजे. मध्ये कलेक्टर ऑफिस ठाणे या ठिकाणी आम्ही निदर्शनं करून कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी निवेदन देणार आहोत की हे जे आमचे मुद्दे आहेत या मुद्द्यांना अनुसरून आम्ही शनिवारी परवा 4 तारखेला या मुद्द्यांना अनुसरून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आमच्या जे मुद्दे आहेत आमचे जे निवेदन आहेत तुम्ही ते सरकारपर्यंत पोहोचवावं आणि सरकारने त्याची दखल घ्यावी. तेच तुमचे सामाजिक समता जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचे नेमके मुद्दे काय आहेत तुमचे? मुद्दे असे आहेत, पहिल्यांदा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचा जो कायदा झाला 2013ला 2013च्या कायद्यामध्ये त्या ठिकाणी SC आणि STला ज्या काही उच्च शिक्षण संस्था आहेत त्याच्यामध्ये आरक्षण आहे, परंतु OBCला आरक्षण नव्हतं. परंतु रोहित वेमुला प्रकरण झाल्यानंतर त्याचे आईवडील जेव्हा सुप्रीम कोर्टात दिले तेव्हा कोर्टाने जो निर्णय दिला की SC ST नव्हे तर OBCला सुद्धा हा न्याय मिळाला पाहिजे, म्हणून युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन कायदा 2026 लागू केला. आणि लागू केल्यानंतर काही संघटनांनी विरोध केल्यामुळं त्याला सवंग अशी लोकप्रियता माध्यमाच्या माध्यमातून मिळाली आणि सुप्रीम कोर्टाकडे त्यांनी हे दाखल केलं. आणि जसं 1990ला जे OBCचं आंदोलन झालं मंडळ आयोगाचं त्याला जसं सुप्रीम कोर्टात हे केलं गेलं आणि 1994 लागू झालं तसंच आता याला स्टे दिला गेला. आणि त्यानंतर 4-5 वर्षांनी स्टे दिला जरी गेला असला तरी न्यायिक बाब आहे त्यामुळे ती मिळणारच आहे OBCला. परंतु उगाच OBCचे 4 वर्ष OBCला मागे नेतील ना, मग ते होऊ नये, आम्हाला ते तात्काळ पाहिजे म्हणून ते आम्ही आंदोलन करतो युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचं. आपली न्याय जनगणना जी होणार ती कसल्या स्वरूपाची कुठल्या स्वरूपाची हवी काय वाटतं तुम्ही? जात जनगणना करताना जनगणनेचे जे 33 मुद्दे आहेत अगदी त्याचं मकान असेल, दुकान असेल, त्याची नोकरी असेल किंवा त्या संदर्भात त्याची शेती असेल, त्याच्या कुटुंबात किती माणसं आहेत, त्याच्या घरात काय काय आहे या सगळ्याची गणना होते. ते करताना जसं SC आणि ST यांची गणना करताना SCच्या 47 जाती, SCच्या 59 जाती, STच्या 47 जाती यांची जातवार जनगणना केली जाते, तशीच देशातल्या 3542 ज्या OBC जाती आहे त्यांची सुद्धा जातवार जनगणना व्हावी ही आमची मागणी. मी काय म्हणतो आता तुम्ही मुद्दे मांडताना नवे मनुवादी शैक्षणिक धोरण रद्द करा जी तुमची मागणी याच्यावर तुमचं काय मत आहे? थोडक्यात नवे मनुवादी धोरण शैक्षणिक धोरणमध्ये सरकारने ज्या ग्रामीण भागातल्या पटसंख्या नसलेल्या शाळा बंद करायला घेतल्या आणि त्या विद्यार्थ्यांना दुसरीकडे लांब 5-6 किलोमीटर अंतरावरचं दुसऱ्या शाळेमध्ये त्यांना पाठवलं जातं. याचा परिणाम ती मुलं घरी बसायला लागली, त्यांच्या शिक्षणावर परिणाम झाला. हे एक प्रकारचा मनुवाद आहे की आपल्या ग्रामीण भागामध्ये शिक्षण जास्त करून मागासलेले समाजाचे लोक आहेत, त्यांना शिक्षणापासून वंचित करण्याचा हा प्रकार आहे. आणि खाजगीकरण शाळांचं केलं जातं. ते खाजगीकरणामुळे सुद्धा मुलांच्या शैक्षणिक दर्जावरती परिणाम होतो. हे त्या व्यतिरिक्त जाती आधारित आणि खोटा इतिहास सुद्धा आता त्यांनी या शैक्षणिक धोरणामध्ये घुसडायला चालू केलं आहे अभ्यासक्रमामध्ये. हे सगळं शैक्षणिक धोरण रद्द केलं पाहिजे असं आमचं म्हणणं. आरक्षणाचा बॅकलॉग भरून काढलाच पाहिजे हा तुम्ही त्याच्यावर भर दिलाय. का काढला पाहिजे? 27% आरक्षण OBCला 1990ला लागू झालं, महाराष्ट्रात ते फक्त 1994ला लागू झालं. 1994 नंतर जो काही DOPTचा अहवाल आला त्याच्यामध्ये ज्या वेळेस मंडळ आयोग लागू नव्हता त्यावेळेस 12.5% आरक्षण OBCला मिळत होतं. म्हणजे OBC संख्या होती, पण मंडळ आयोग लागू झाल्यानंतर त्याची घसरण होऊन ते 4.5%वर आलं. आणि आज 16 लाख महाराष्ट्रामध्ये जी संख्या आहे नोकरदारांची, त्या नोकरदारांच्या संख्येमध्ये 2,96,000 OBCचा बॅकलॉग आहे, तो भरला जात नाही, तो भरला जावा ही आमची मागणी. कॉन्ट्रॅक्टीकरण बंद करायचं संदर्भात पण याला जबाबदार कोणी काय वाटतं तुम्हाला?
जबाबदार सरकार आहे जी आम्ही लोकांनी निवडून दिली. सरकारचं धोरण जबाबदार आहे हे आहे आणि आम्ही न्याय या हक्कासाठी मांडतो. त्या ठिकाणी नवी मुंबई भागामध्ये दिगोवर्धननी फार मोठे लढे केलेले शेतकऱ्यांसाठी आणि त्यांच्या याचा आदर होणं आवश्यक आहे. या ठिकाणी जर तुम्ही बाहेरचे कोणाचे तरी नावं द्या ही योग्य नाही. आणि दिवाणसारखा एक फार मोठा व्यक्ती तिचं नाव घेऊन तिथं छत्रपती शिवाजी महाराज जे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे तिथं अदानी विमानतळ नाव यायला लागलंय. तर आता ज्या भूमीमध्ये ते नवी मुंबईच्या होत आहे की ज्या ठिकाणी ती भूमी व्यवस्थित राहावी आणि तिथला शेतकरी सुखी व्हावा याकरता दिबांनी तिथं प्रयत्न केलेले आहे. त्या दिबांचं नाव द्यायला काहीच हरकत नाही. समाजातील लोकांना एकच आव्हान आहे की स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाल्यानंतर सुद्धा 85% असणारा SC ST OBC आजही त्याच्या अर्थकारणापासून दूर आहे. याचं कारण तो आजही तितका सक्षम न होऊ शकला. याचं कारण म्हणजे की जे काही धोरणं होती ती धोरणं प्रत्यक्षात शेवटच्या घटकापर्यंत राबवण्यात असलेली सरकार ही कमी पडलेली आहे आणि त्यामुळं ती सरकार करत नव्हती. आपण म्हणून आम्ही हे सरकार दिलं तर या सरकारने आमच्या उरावरच पाय दिलंय म्हणजे गळात दाबाला घेतलेला आहे. म्हणून हे आंदोलन आता आम्ही मोठ्या प्रमाणात सुरू करतो. मोठं जे आंदोलन आपण उभारत आहेत आणि तुमचे जे 7-8 मुद्दे आहेत ते अतिशय आपल्या सर्व समावेशक समाजाला ते एक फायदेशीर आहेत. असं असताना सर्व समावेशक संघटना त्या गोष्टी त्या आंदोलनामध्ये असणं गरजेचं आहे. आणि आपण शहापूर तालुक्यातून किती लोकसंख्येने आपण जाणार आहोत आंदोलनासाठी? आम्ही हा संपूर्ण तालुक्यातून नव्हे तर हा जिल्ह्यातून आम्ही ठाणे जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवर हे करतोय. त्यामुळं आम्हाला टार्गेट आहे 1000 लोकांचं सगळ्या संघटना मिळून. त्यामुळे त्या संघटना तेथे त्यांच्या ग्राउंडला त्यांचं काम चालू आहे. आम्हीही ग्राउंडला आमच्या लोकांना त्या ठिकाणी आदेश दिला. आता आमच्या महिला जिल्हाध्यक्ष त्यासाठी नियोजन करतायत. त्यांनी मला फोन करून सांगितलं की सर मी नाही येऊ शकत कारण मला परवा सगळ्या महिलांना जोडोजोड करायची. त्यामुळे तो आपापल्या कामात आहे. हे ओके चालतं. सध्या महाराष्ट्रातील शाळा बंद होतात. पूर्वी एकच कंपनी होती ईस्ट इंडिया कंपनी. आता 9 कंपन्या आहेत आणि ही सत्ता तिकडं डायव्हर्ट झाली आणि म्हणून गरिबांचं शिक्षण होऊ नये. आता कुठेतरी सुरुवात होती की गरिबांची मुलं ही IAS अधिकारी होती, कलेक्टर होती, डेप्युटी कलेक्टर मोठ्या मोठ्या हुद्द्यावर बसत असताना यांची सध्याच्या परिस्थितीमुळं त्यांनी जर पहिला अटॅक जर केला असेल तर शिक्षणावर यांची शिक्षणाची व्यवस्था बंद केली म्हणजे सगळं संपलं जातं. यांनी कुणाला भरतीच करायची नाही. आज असं सगळ्या शाळांमध्ये 10-10, 15-15 रिक्त पदं आहेत ती भरती होऊ द्यायची नाही. मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो बेसिक पे दिला होता, मूळ पगार दिला होता, तोच आता हद्दपार झालेला आहे. म्हणजे कंत्राटी पद्धत आणल्यामुळं बाह्य स्रोतामार्फत म्हणजे ह्या कंपन्यांमार्फत ही भरती केल्यामुळं इथे फार मोठं नुकसान झालेलं आहे. म्हणजे एक तर शिक्षकांना शिकू द्यायचं नाही, त्यांना इतर कामं द्यायची, त्यांना पगार द्यायचा नाही, त्यांच्या समस्या जाणून घ्यायच्या नाही. आणि असं करत असताना हे प्राथमिक शिक्षण म्हणजे खेड्यापाड्यामध्ये ज्या शाळा चालू होत्या त्या बंद होऊ लागलेल्या आहेत. त्याचं कारण एकच की विद्यार्थी संख्येचं कारण पुढं केलं, परंतु यांच्या मनामध्ये वेगळं आहे. इकडचं शिक्षण बंद झालं की हे यांची मुलं ऑटोमॅटिक इंग्रजीकडे वळतील असा यांचा प्लॅन आहे. आणि तिकडे इंग्रजी शाळांमध्ये तुकड्या वाढत चालल्या. आम्हाला इथे 4 मुलं मिळत नाही. तर परिस्थिती अशी झाली की ते शिक्षकच मुळात दिलं जात नाहीये. म्हणून इथला दर्जा अतिशय उत्तम आहे. माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुद्धा उत्तम आहे. शिक्षक भरपूर काही करताय. आतापर्यंत एवढे कलेक्टर अधिकारी जे तहसीलदार मोठ्या मोठ्या हुद्द्यावर जे लोक बसली, डॉक्टर झाले, वकील झाले, ते बाहेरची लोक आली नाही शिकवायला. प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेतलेलीच हे लोक मोठ्या मोठ्या हुद्द्यावर बसले आणि म्हणून यांनी मुलात हा जो धाडा घातलाय तो शिक्षणावर घातलाय. म्हणून ही पद्धत जी आहे यांनी म्हटलं कुठला शब्द वापरला हे खरोखर आहे ते त्यांना लागू पडत आहे. आणि म्हणून गरिबांचं शिक्षण होऊ नये, संतोष निर्माण करायचा
त्यांची आत्मस्थिती घालवायची आणि म्हणून विकासाच्या आड येणारं जर यांच्या पोटामध्ये असा काळबेरा असेल ही गोष्ट हिचा निश्चितच आम्ही सर्वांनी निषेध केला पाहिजे. आणि म्हणून ही जी जाचक सरकारची भूमिका आहे, त्यांनी घेतलेले निर्णय त्यांना धोरणात्मक वाटतात, परंतु आज जनतेला ते निर्णय अन्यायकारक वाटतात असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये हा लढा आमचा सुरू होणार आहे. येत्या 4 तारखेला शनिवारी SC ST आणि OBC मिळून सर्व समाज घटकां मिळून आपण एक सामाजिक समता आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे या ठिकाणी आपण करत आहोत. खरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या आंदोलनाचा हा जो आहे तो म्हणजे UGC संदर्भातला. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनच्या माध्यमातून नव्याने जो कायदा पास झालेला आहे त्या कायद्याला एका सवर्णांनी त्या ठिकाणी विरोध केलेला आहे आणि नव्हे त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल करून पहिल्या सुनावणीमध्ये त्यांनी त्यासाठी स्टे घेतलेला. खरं म्हणजे हा इक्वॅलिटी म्हणजे समानता आणणारा हा कायदा होता, परंतु तो कायदा अंमलबजावणी होऊ नये आणि म्हणून SC ST OBC समाजावर आजतागत जो अन्याय होत आलेला आहे तो अन्याय तसाच राहावा किंवा सर्व व्यवस्था आमच्या हातात राहावी. शूद्र म्हणून ज्यांना यापूर्वी गणलं गेलं ही लोक व्यवस्थेत येऊ नये म्हणून अशा पद्धतीचा याला विरोध केला जातो. आणि आमचं सगळं म्हणजे OBC SC ST या सर्व समाजाचं या UGC बिलाला समर्थन आहे. आणि हे बिल कुठल्याही परिस्थितीत आता एक 2-3 दिवसामध्ये त्याच्यावर सुनावणी होणार आहे आणि अखेरचा निर्णय घेतला जाणार आहे. म्हणून आमच्या सर्व समाज घटकांचं या UGC बिलाला पूर्ण समर्थन आहे. ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की आता जी जातनीय जनगणना ज्याचं इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे आणि नुकताच सुरू पण झालेली आहे, तर ही आजपासूनच जातनिहाय जी जनगणना आहे ती होताना आम्हाला दिसत नाही. SC आणि ST या कॅटेगरीची मात्र होईल, पण OBCचा कॉलम आणि जातीचा कॉलम त्यामध्ये नसल्यामुळं या भारत देशातील नवे महाराष्ट्रातील सर्व OBC समाजाचा याच्यावर या जातघटनेवर बहिष्कार असणार आहे. खरं म्हणजे मुळात ही समस्या आहे ही केंद्राने सोडवायला पाहिजे, परंतु तसं न केल्यामुळं OBC समाज आता पूर्ण जागृत आहे आणि जागृत असल्यामुळं या संदर्भात हे 4 तारखेला आम्ही त्या आंदोलनातून दाखवून देऊ हे मात्र या ठिकाणी निश्चित आहे. दुसरं महत्त्वाचं गोष्ट या ठिकाणी या मुद्द्यामध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे. दिबा पाटील हे आमदार आणि खासदार पदावर त्यांनी महाराष्ट्रात कार्य केलेलं आहे आणि अशा गुणी नेत्याचं नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावं ही केवळ आगरी समाजाचीच मागणी नाही तर समस्त OBC समाजाची ही मागणी आहे की या मागणीचा आधार घेऊन शासनानं केंद्र सरकारनं आणि महाराष्ट्र राज्यानं या आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्यावं अशी आमची जोरदार मागणी आहे. या आणि अशा अनेक मागण्यांच्या संदर्भात विविध संघटनांना एकत्रित करून SC ST आणि OBCच्या सर्व संघटनांना एकत्रित करून समाज संघटनांना हे 4 तारखेचं आंदोलन हे जोरदारपणे आम्ही करणार आहोत आणि शासनाकडे आमच्या मागण्या सादर करणार. धन्यवाद. ओके.